नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर. आज आपण एक असा विषय पाहणार आहोत ज्यामुळे तुमची इन्कम वाढली तर गुंतवणूकसुद्धा आपोआप वाढेल, ज्यामुळे दीर्घकालीन संपत्ती खूप वेगाने होईल आणि ज्याची माहिती 90% लोकांना नसते. होय, आपण बोलणार आहोत स्टेपअप SIP बद्दल. स्टेपअप SIP म्हणजे काय तर महिन्याची SIP तुम्ही निश्चित कालावधीनंतर वाढवता. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 7,000 रुपये, अशा पद्धतीने दरवर्षी 10%, 15% किंवा फिक्स अमाऊंटने वाढवता. कारण तुमचा पगार वाढतो तर लाईफस्टाईल देखील वाढते, पण गुंतवणूक वाढत नाही. स्टेपअप SIP हा गॅप भरून काढतो. स्टेपअप SIP का चांगली आहे तर इन्फ्लेशन बीटिंग म्हणजेच महागाईला मात देते, म्हणजेच तुमची गुंतवणूक दरवर्षी वाढते आणि परतावा देखील जास्त मिळतो. दुसरा म्हणजे इन्कम ग्रोथ मॅच, म्हणजेच पगार वाढतो तसंच SIP देखील वाढते. आणि तिसरा म्हणजे लाँग टर्म कंपाऊंडिंग पॉवर, म्हणजेच जास्त पैसे म्हणजे जास्त कंपाऊंडिंगची ताकद. आणि चौथा म्हणजे फायनान्शियल गोल्स, म्हणजेच आर्थिक उद्दिष्ट जलद पूर्ण होतात, जसं की घर, शिक्षण आणि रिटायरमेंटचे सर्वच लवकर होऊन जाईल. फिक्स्ड SIP आणि स्टेपअप SIPचे कंपॅरिझन पाहूयात. फिक्स्ड SIPमध्ये 10,000 रुपये आणि स्टेपअप SIPमध्ये देखील 10,000 रुपयांनी सुरुवात करून दरवर्षी 10%नी वाढ केली तर 15 वर्षानंतरचा फरक असा दिसून येईल की फिक्स्ड SIPमध्ये तुम्ही 50 लाखपर्यंत करू शकता आणि स्टेपअप SIPमध्ये हेच रक्कम 85 लाख रुपयेपर्यंत जाऊ शकते. हे मार्केट डिपेंडंट म्हणजेच शेअर बाजारावर अवलंबून आहे आणि ही रक्कम जास्त देखील होऊ शकते आणि थोडीफार कमी देखील होऊ शकते, पण दीर्घकालामध्ये सरासरी 12% परतावा मिळतो. स्टेपअप SIPने फिक्स्ड SIPपेक्षा किमान 40 ते 60% जास्त संपत्ती तयार होऊ शकते. स्टेपअप SIPचे प्रकार किती तर स्टेपअप SIPचे मुख्य 2 प्रकार आहेत. ते म्हणजे निश्चित वाढ म्हणजेच फिक्स्ड स्टेपअप. यामध्ये तुम्ही SIPमध्ये प्रत्येक वर्षी एक ठराविक रक्कम जोडता. उदाहरणार्थ, जर तुमची SIP 10,000 रुपयांची असेल तर दुसऱ्या वर्षी ती रक्कम 10,500 रुपये म्हणजेच 500 रुपयाने वाढ केल्यावर आणि तिसऱ्या वर्षी ती 11,000 रुपये म्हणजेच पुन्हा एकदा 500 रुपयाने वाढ केल्यानंतर होऊन जाईल. आणि दुसरी म्हणजे टक्केवारीनुसार वाढ म्हणजेच पर्सेंटेज स्टेपअप. यामध्ये तुम्ही निवडलेल्या टक्केवारीनुसार SIPमध्ये रक्कम वाढवता. उदाहरणार्थ, जर तुमची SIP 10,000 रुपये असेल आणि तुम्ही 10% वाढ निवडली तर दुसऱ्या वर्षी ती रक्कम 11,000 रुपये होईल आणि तिसऱ्या वर्षी ती 10%ने वाढून पुन्हा 12,100 रुपये होऊन जाईल. हे कसे काम करते तर तुम्ही SIP सुरू करताना स्टेपअप पर्याय निवडता आणि तुमची SIP ठराविक कालावधीने, उदाहरणार्थ दर 6 महिन्यांनी किंवा 12 महिन्यांनी आपोआप वाढते. हे तुमच्या उत्पन्नातील वाढीशी जुळते, ज्यामुळे तुम्ही जास्त बचत करू शकता आणि तुमचे आर्थिक ध्येय लवकर गाठू शकता. स्टेपअप SIP कधी सुरू करावे तर तुमच्या वयाच्या 20 ते 35 वर्षापर्यंत आणि जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर. आणि पगारवाढ नियमित असेल तर तुम्ही ते स्टेपअप SIP निवडू शकता. आणि लाँग टर्म गोल्स असल्यास तुम्ही स्टेपअप SIP निवडू शकता. आणि रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी स्टेपअप SIP निवडू शकता. स्टेपअप SIPचे एक उदाहरण बघूया. म्हणजेच 5,000 रुपयांची SIP सुरू केली आणि स्टेपअप 10%नी किंवा 500 रुपयांनी प्रतिवर्ष असे 15 वर्षासाठी केले तर गुंतवणूक आणि परतावा दोन्ही मिळून सुमारे 43 लाख रुपये मिळतात. आणि दुसरं उदाहरण म्हणजे 10,000 रुपयांची SIP सुरू केली आणि स्टेपअप 10%नी किंवा 1,000 रुपयांनी प्रतिवर्ष असे 15 वर्षांसाठी केले तर गुंतवणूक आणि परतावा दोन्ही मिळून सुमारे 85 लाखापर्यंत मिळतात. आणि जर तिसरं उदाहरण म्हणजेच अग्रेसिव्ह अर्थात आक्रमक पद्धतीने गुंतवणूक केली तर 15,000 रुपयांची SIP केली आणि स्टेपअप 15% प्रतिवर्ष केले तर एकूण परतावा सुमारे 1.8 कोटी रुपये मिळतो.
उदाहरणार्थ सांगितल्याप्रमाणे रकमेची SIP केलेली पाहिजे असं नाही. तुम्ही 100 रुपयांपासूनसुद्धा SIP सुरू करू शकता आणि हे सर्व सरासरी 12% परतावा धरून केलेले गणित आहे. जर मार्केट चांगलं चाललं किंवा चांगला म्युच्युअल फंड निवडला असेल तर याच्यापेक्षाही जास्त परतावा मिळू शकतो. स्टेपअप SIP कसे सुरू करावे? तर पहिल्यांदा ॲप उघडावे, जसे की ग्रो, झेरोदा, अपस्टॉक आणि AMC वेबसाईट्स, आणि त्यामध्ये कोणताही म्युच्युअल फंड निवडू शकता, इक्विटी किंवा हायब्रिड किंवा मल्टीकॅप फंड, आणि SIP सेक्शनमध्ये स्टेपअप SIP ची निवड करू शकता आणि टक्केवारी किंवा रक्कमची निवड करून 10% दरवर्षी किंवा 1000 किंवा 500 रुपयांचे स्टेपअप तुम्ही लावू शकता आणि कन्फर्म SIP केल्यानंतर ऑटो डेबिट सेट करू शकता आणि तुमची स्टेपअप SIP तयार. काही टिप्स आणि बेस्ट प्रॅक्टिसेस पाहूयात. जसे की जास्त पगारवाढ होत असेल तर जास्त स्टेपअप तुम्ही करू शकता, जसे की 10%, 15% किंवा 20%, आणि उद्दिष्टानुसार SIP ठरवू शकता. आणि तिसरं म्हणजे मार्केट काही कारणास्तव खाली आलं असेल तर या वेळेत तुम्ही स्टेपअप वाढवली तरी कंपाऊंडिंगचा अधिक फायदा मिळण्याची संधी असते. आणि चौथी टिप म्हणजे 3 ते 5 वेगवेगळ्या फंड्समध्ये गुंतवणूक पुरेशी आहे. उगाच जास्त फंड्समध्ये पैसे भरत बसण्यात काही अर्थ नाही. तर मित्रांनो, स्टेपअप SIP ही एक साधी पण अतिशय शक्तिशाली संपत्ती बनवण्याची स्ट्रॅटजी आहे. सुरुवातीला कमी रक्कम वाटते, पण नंतर दरवर्षी थोडी थोडी वाढ होत गेली तर शेवटी लाखोंची आणि कोटींची संपत्तीसुद्धा बस होते. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला. आणि तुम्ही SIP किंवा स्टेपअप SIP यापैकी काय करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे. कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.